सुप्रभात. राम प्रहरी. आजच्या चिंतनाचं शीर्षक आहे जैसा विठू सावळा. जसा सावळा विठोबा असतो तसा. आता या चिंतनाच्या मुळाशी एक संस्कृत सुभाषित आहे. ते सुभाषित असं आहे, आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला या बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला म्हणजे आशा, अपेक्षा, इच्छा, हवं असणं या सर्व गोष्टींना म्हणजे हवं वाटणं या सर्व प्रकाराला, आशेला, इच्छेला, आस ध्यास याला शृंखला म्हणजे बेडी म्हटलेलं आहे. आणि अशी आशारूपी बेडी, ज्या आशारूपी बेडीमध्ये जो अडकलेला असतो तो सर्वत्र धावत असतो. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला या बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. आशा, अपेक्षा, हव्यास, आस, ध्यास या बेडीमध्ये जो अडकलेला आहे तो सर्वत्र धावत असतो, त्याच्या पाठी त्याच्या पाठी त्याच्या पाठी. आणि या बेडीतून जो मुक्त असतो तो मात्र पांगळ्यासारखा उभा असतो. आता या संस्कृत सुभाषितामध्ये एक गंमत साधलेली आहे. म्हणजे बेडीमध्ये अडकला तो खरा तर एका जागी स्थिर राहायला पाहिजे आणि जो बेडीतून मुक्त आहे तो धावला पाहिजे. पण आशारूपी बेडी अशी विलक्षण आहे की या बेडीत जो अडकला तो ह्याच्या पाठी धाव, त्याच्या पाठी धाव, त्याच्या पाठी धाव अशी धावाधाव करतो. आणि आशेतून जो मुक्त आहे तो मात्र त्याला काहीच नको असल्यामुळे एका जागी स्थिर आहे. तर असं हे संस्कृत सुभाषित आहे. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला या बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. या सुभाषितावरती प्रथम आपण गद्य निरूपण करू आणि नंतर त्याचं पद्यात्मक रूपांतर जे रमणामध्ये 65, 66, 67 या 3 पानावर आहे ते नंतर ते पद्य रूपांतर नंतर पाहू. आधी 65, 66, 67 या पानावरती, 65 ते 68 या पानावरती असलेलं गद्य विस्तार पाहू आणि नंतर या संस्कृत सुभाषिताचं जे पद्यांतर आहे ते नंतर पाहू. पद्यांतर छोटा आहे पण गद्य विस्तार समजून घेण्यासाठी मोठा केलेला आहे. तर या आशानाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला या बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. आशारूपी बेडी अशी आहे ज्यामध्ये अडकला तो सर्वत्र धावाधाव करतो आणि त्यामधून जो मुक्त आहे तो मात्र एका जागी स्थिर राहतो. याचा अर्थ असा आहे, या संसारी जगात संसारी माणसे जशी वागतात त्यापेक्षा वेगळी वागणारी काही विरळी माणसे असतात. संसार हा जीवांच्या जगण्याचा वाहता प्रवाह आहे. येथे आपण जीवन व त्याचा अर्थ विविध पातळ्यांवर उलगडून दाखवत असल्याने उघडच आहे की विवेचनात येणारा जीव हा शब्द प्रामुख्याने माणसांबाबत आहे. जीव, जीवन आणि आशा यांचा संबंध अतूट आहे. आशा नसेल तर जगण्याचा अर्थ नष्ट होईल आणि जगणे नसेल तर जीवांचे प्रयोजन उरणार नाही. मग जीवरहित जग हे अर्थातच भावना, संवेदना विहीर. तर अशा वेळी जीवरहित जग हे अर्थातच भावना, संवेदना विरहित केवळ एक निसर्गाचे स्पंदन उरेल. अशा अर्थी जीव म्हणजे मानव, जग म्हणजे मानवांचे आणि अशा अर्थी जीव म्हणजे मानव, जग म्हणजे मानवांचे आणि जीवन म्हणजे आशा प्रवाह. आता नीट एकत्रित सांगताना मानवी आशा आकांक्षेच्या साखळीला सलग प्रवाहाला जीवन म्हणतात. मानवी आशा आकांक्षेच्या साखळीला सलग प्रवाहाला जीवन म्हणतात असे सारांशाने म्हणता येईल. म्हणजे मानवी जीवनात जवळजवळ प्रत्येक माणूस या ना त्या आशेत, अभिलाषेत गुंतलेला व गुरफटलेला आहे. ही साखळीच जीवन म्हणून ओळखली जाते. ही साखळी शाबूत राहणे म्हणजे जीवन त्याच्या अर्थपूर्णतेने वाहते असणे होय. जीवन तर वाहते हवे आणि त्याचे वाहणे अर्थपूर्णही हवे. आता जीवन अर्थपूर्ण नसणे म्हणजे काय ते पाहू. पंचमहाभौतिक निसर्ग, पशुपक्षी आणि मानव यांचे एकत्रित जीवन म्हणजे वैश्विक जीवन, कॉस्मिक लाईफ होय. या तीनही स्तरावर सुसंवाद असेल म्हणजे पंचमहाभौतिक निसर्ग, पशुपक्षी आणि मानव या तीनही स्तरावर सुसंवाद असेल तर आणि तरच हे वैश्विक जीवन नीट वाहते राहील.
या 3 पैकी एकाचही जीवन उद्ध्वस्त होईल तर उरलेल्या दोघांचे जीवनही लयास जाईल. म्हणजे असे निसर्गनाश म्हणजे पशु पक्षी व मानव यांचाही नाश. हे विधान समजण्यास सोपे आहे. पशु पक्षी यांचा नाश झाला तर मानवी जीवन व निसर्ग यामधील सांधा दुवा नष्ट झाल्याने अंती म्हणजे शेवटी उर्वरित निसर्ग व मानवही नष्ट होईल. कसे ते पहा. पशु पक्षी यापैकी काही अन्नासाठी निसर्गावर अवलंबून आहेत. जसे गवत खाऊन जगणारी गुरेढोरे. पाणी तर सर्वच पशु पक्षी व मानव निसर्गाकडूनच मिळवित असतात. जर शाकाहारी पशु नष्ट झाले तर असे पशु पक्षी ज्या मांसाहारी उर्वरित पशु पक्ष्यांचे खाद्य आहे त्यांचे जीवन धोक्यात येईल. शेवटी प्रथम शाकाहारी व नंतर मांसाहारी अशी संपूर्ण पशु पक्षी यांची प्रजाती नष्ट होईल. आता अर्थातच पशु पक्ष्यांचे मांस खाऊन जगणाऱ्या बहुतांश मानवी समाजापुढेही अन्न समस्या उभी राहील. एकतर मांसाहाराच्या नियमित सवयीमुळे आणि तो अजिबात नष्ट झाल्यास मानवात सर्व खाद्य समस्या निसर्गातून सोडविण्यासाठी म्हणजे शाकाहार प्राप्त करून घेण्यासाठी जीवघेणी चढावड लागेल. पशु पक्षी जीव जंतू विरहित निसर्ग सर्वच्या सर्व अब्जावधी मानवांना पुरेसा आहार देऊ शकेल असे वाटत नाही. ज्यांना तो मिळेल त्यांनी तो बळी तो कानपिळी या न्यायाने म्हणजे दुबळ्यांना उपाधी ठेवून त्यांना काही न देता मिळवलेला असेल. म्हणजेच स्वाभाविक पशु पक्ष्यांविरहित जगात मानविक सुद्धा केवळ उर्वरित निसर्गातून न भागल्याने मानवांचा जीव घेऊन किंवा काहींना भुकेमुळे मरताना पाहूनही ती भागवायचा प्रयत्न करील. त्यानंतरही अति भुकेपोटी किंवा ती न पुरेशी भागल्याने ऊस जोड लागला म्हणून मुळासकट खावा या चुकीच्या पद्धतीने मानव निसर्गनाश करील. म्हणजेच आपण पाहत आहोत की निसर्ग पशु पक्षी आणि मानव यातील निसर्ग नसेल तर पशु पक्षी मानव राहणारच नाहीत. पशु पक्षी गेले तर अंततः मानवाला पुरेसे खाद्य नसल्यामुळे मानव राहणार नाही. आणि अर्थातच निसर्ग संपल्यास पशु पक्षी व मानव यांचे जीवन नष्ट होईल. निसर्ग गेला तर पशु पक्षी मानव जातील. पशु पक्षी गेले तर मानव नष्ट होईल आणि निसर्गाला काही अर्थ उरणार नाही. पशु पक्षी नष्ट झाल्यास मानव व निसर्ग संपतील. सरते शेवटी मानव संपल्यास काय होईल. मानव संपल्यास उर्वरित निसर्ग व पशु पक्षी यदा कदाचित नीट नांदले तरीही मानवाखेरीज जीवनाचा अर्थ उलगडला जाणार नाही. मानवरहित जंगलात निसर्ग व पशु पक्षी जरूर असतात, परंतु खाणारा नसेल तर खाण्याला जसे महत्व अर्थ नाही तसे होईल. परमेश्वराच्या निसर्ग पशु पक्षी या अद्भुत निर्मितीचा कळस म्हणजे उत्क्रांत अजब गजब मनसामर्थ्य असलेला मानव. जेथे सर्वोच्च नसते तेथे त्याच्या आधीचे सर्व अपूर्ण अधुरे व वैगुण्यपूर्ण ठरते. मानवामुळेच तर निसर्ग पशु पक्षी मानव यांच्या निर्मात्याचे कौतुक आहे. निर्माता आहे आणि निर्मात्याचे अलौकिकत्व समजणारा मानव नाही. म्हणजे निर्माता आहे आणि निर्मात्याचे अलौकिकत्व समजणारा मानव नाही म्हणजे आंधळ्यापुढे मेनकेचे नृत्य तसेच काहीसे असते. मानवाविना उर्वरित सृष्टी ही अपूर्णच आहे, जशी विना संतती स्त्री. आतापर्यंत आपण वैश्विक जीवनातील त्याचे अंतर्गत असलेल्या निसर्ग पशु पक्षी व मानव या त्रिदलांचा विचार केला, ज्यामध्ये एकाविना उर्वरित दोन निरर्थक असल्याचे आपण पाहिले. मूळ काव्यात पहिल्या कडव्यात आणि गद्य स्पष्टीकरणात परिच्छेद 2 मध्ये सांगितले आहे की मानवी आशा आकांक्षांच्या साखळीला सलग प्रवाहाला जीवन म्हणतात. पुढच्या गद्य स्पष्टीकरणात आपण वैश्विक जीवनात मानवी पशु पक्षी आणि नैसर्गिक पुढच्या गद्य स्पष्टीकरणात आपण वैश्विक जीवनात मानवी पशु पक्षी आणि नैसर्गिक अशा त्रिदलीय किंवा त्रिस्तरीय जीवनांचा समावेश असतो आणि एका विना उर्वरित दोन नष्ट तरी होतात किंवा निरर्थक तरी ठरतात हेही पाहिले. म्हणजेच एकूणच वैश्विक जीवनापुढचा धोका पाहिला. आता संपूर्ण वैश्विक जीवन त्याच्या उत्पत्ती स्थिती लय त्या चक्राकार पद्धतीने नीट सुरक्षित ठेवणे हा निर्मात्याचा मूळ हेतू ओरिजिनल ऑब्जेक्ट ऑफ द क्रिएटर यातून स्पष्ट झाला. आता पुढे आशा आकांक्षा ही एक अजब अद्भुत बेडी आहे, साखळी किंवा साखळदंड आहे. यामध्ये अडकलेला प्रत्येक जण पाठोपाठ एका मागून दुसऱ्या मागे एक आशा पूर्ती होता लगेच दुसऱ्या आशेमागे धावत असतो. संपूर्णतया समाधान कधी होत नाही
आणि मानवाची धावाधाव कधी थांबत नाही. संसारी माणसाची कथागथा आहे, मात्र यामुळे मानवी जीवन प्रवाही राहते निश्चित. या बेडीला अद्भुत किंवा विलक्षण यासाठी म्हटले आहे कारण खरे तर अडकलेला बांधलेला स्थिर असला पाहिजे, मात्र येथे उलटेच होते. अडकलेला सतत धावाधाव करीत असतो. काही जण या आशेत न अडकलेले असतात. काही जण या आशारूपी बेडीत न अडकलेले असतात, मुक्त असतात. त्यांचेही वागणे काहीसे विचित्रच आहे. न अडकलेला असतो तो खरे तर सर्वत्र मुक्त संचार करू शकतो नाही, पण तो मात्र न धावता अगदी पाय नसलेल्या प्रमाणे पांगळ्याप्रमाणे उभा राहतो. जसा कमरेवर हात आणि विटेवर पाय स्थिर ठेवून विठोबा आहे तसा. यातून सांगायचे तो हे आहे की ज्ञानी माणूस जाणतो की सुधातृषा यापासून संपूर्ण मुक्ती कधी मिळूच शकत नाही. व्यक्तीचे जीवन संपते, मृत्यू येतो, पण आस किंवा इच्छा पूर्ण होत नाही. अशा वेळी हा ज्ञानी माणूस स्थितप्रज्ञतेने साक्षीत्वात केवळ राहून म्हणजे कैवल्यात राहून इतरांना मार्गदर्शक दीपस्तंभासारखे कार्य करतो. काय असते हे कार्य? एक, अन्न वस्त्र निवारा या किमान गरजा भागल्यानंतर उर्वरित वासनांपासून प्रत्येकाने अलिप्त असावे किंवा त्यासाठी अधिक धावाधाव करू नये. दोन, या किमान गरजांमध्ये वा त्यांच्या पूर्तीमध्येच किमान अर्थप्राप्ती सुद्धा गृहीत धरलेली आहे. तीन, जीवन प्रवाहाच्या अखंडतेसाठी विवाह व संतती मान्य, मात्र त्यामध्येही अतिरेक की ज्याला वासनांधता म्हणतात असू नये. चार, किमान आवश्यकतेखेरीज अन्न वस्त्र निवारा पैसा स्त्री संतती यांचेसाठी अधिक अट्टहास धरू नये. संग्रह वृत्ती टाकून द्या. पाच, संग्रह न केला तर सर्वांना किमान गरजा भागवण्याची संधी प्राप्त होऊ शकते, त्यामुळे सर्व समाजच सुखी आनंदी होऊ शकतो. सहा, मानसिक व प्रत्यक्ष व्यवहारातील समत्वाचे आचरण, समदृष्टी व समवृत्ती हीच ईश पूजा. सात, निसर्ग पशुपक्षी व मानव हे त्रिस्तरीय व त्रिदलीय उत्तम जीवन म्हणजेच एकत्रितपणे अत्युच्च वैश्विक जीवन, ज्याचा निर्माता ईश्वर असला तरी संरक्षक व संवर्धक मानव आहे. वैश्विक जीवनाच्या यथायोग्य वहनाची प्रत्यक्ष व नैतिक जबाबदारी माणसाचीच आहे. तिचे नीट निर्वाहन करणारा तो पुण्यात्मा व अन्य दुरात्मे होत. या जबाबदारीच्या उत्तम मध्यम कनिष्ठ पालनानुरूप मानवाला अनुक्रमे उत्तम मध्यम कनिष्ठ गती प्राप्त होते. त्यावरच जन्म पुनर्जन्माची स्थितीगती अवलंबून असते. हे सारे तो विठोबा आणि पूर्ण साक्षीत्वात जगणाऱ्या विभूती आपणाला त्यांच्या केवळ असणेपणातून सुचवीत असतात. स्थितप्रज्ञांच्या या जीवनालाच, कैवल्य जीवनालाच अद्भुत विलक्षण ज्ञानियांचे ज्ञानराज्य व ज्ञानोपभोग म्हणतात. जेथे सर्वस्वाचा त्याग हाच भोग, येथे सर्वस्वाचा त्याग हाच भोग आणि हाच त्याग असतो. येथे सर्वस्वाचा त्याग हाच भोग असतो आणि सर्वस्वाचा त्याग म्हणजे भोग, हा भोग म्हणजेच त्याग असतो. त्याग हे तेच असीपद जे अध्यात्माने गौरवले आहे. म्हणून त्यक्तेन भुंजिता, त्याग करून उरलेल्याचा भोग घ्या. म्हणजे प्रथम भरपूर टाका आणि मग जे थोडंफार असेल त्याच्यात समाधान माना. म्हणून टाकल्यानंतर उरलेल्याचा भोग घेणे आणि जे थोडस वाट्याला येईल त्याचा भोग घेणे, याच्यातूनच बरचसं टाकायचं हा त्याग सांगितलेला आहे. म्हणून त्यक्तेन भुंजिता, प्रथम सर्वांना वाटून द्या आणि मग थोड्याशा गोष्टीवरती आपली उपजीविका करा. हे जे ज्ञानी लोक करतात हेच ते त्यक्तेन भुंजिता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो उपभोग शून्य स्वामी ते जीवन. तर आता ही जी आशारूपी साखळी आहे तिच्यात बांधलेला माणूस सतत धावतो आणि तिच्यातून मोकळा असलेला माणूस मुक्त असतो. आणि तो मुक्त कसा असतो हे जे मूळ संस्कृत मध्ये सांगितलेलं नाही ते इथे आपल्या पद्यात सांगितलेलं आहे. तो मुक्त माणूस म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगासारखा एका जागी स्थिर असतो, स्थाणू असतो. म्हणून आशेतून जो मोकळा आहे तो धावतो आणि म्हणून आशारूपी बेडीत जो बांधलेला आहे तो सगळीकडे धावतो आणि आशारूपी बेडीतून जो मोकळा आहे तो मात्र खरा त्याला कुठेही जाता येत असते, पण तो म्हणतो मला कधीही कुठेही जाता येते
मग मी आत्ताच कशाला हरलू असं म्हणून तो मात्र विठोबासारखा स्थिर असतो. हे त्या संस्कृत सुभाषितातलं विलक्षण सामर्थ्य आहे की बेडी म्हटली की त्यात अडकणं आणि बेडीतून मोकळं असणं म्हणजे धावणं. परंतु आशा अपेक्षा रूपी बेडी अशी आहे की या बेडीत जो अडकला तो मात्र सगळे धावत फिरला आणि या बेडीतून जो मुक्त आहे तो म्हणतो जर मी मुक्तच आहे तर धावायची गरज नाही. आणि तो मात्र विठोबासारखा स्थाणू माणसासारखा स्थिरपद अशा ज्ञानी माणसासारखा उदासीन भावाने उभा असतो. तर असा हा माणूस कसा असतो त्यक्तेन भुंजिता त्याचं हे वर्णन आलेलं आहे. आणि त्या आधी मूळ सुभाषिताचं भाषांतर आहे आणि शेवटच्या ओळीमध्ये हा त्यागपूर्वक भोग भोगणारा माणूस विठोबासारखा कसा स्थिर असतो ते सांगितलेलं आहे. आता ते पद्य नीट आहे का, फक्त 2 कडवी आहेत पण अतिशय विलक्षण ही रचना आहे. जैसा विठूसा आवळा आशारूपी अति विलक्षण एक शृंखला जगी मानवासी जखडून टाकी फिरवे जागो जागी विरा कोणी मुक्त राही असुधी पाय पांगळा करकटेवरी पाय विटेवरी जैसा विठुसावळा. तर निसर्ग पशुपक्षी कीड मुंगी आणि अर्थात मानव या त्रिदलीय रचनेला जर खऱ्या अर्थाने शाश्वत आणि आनंदपूर्ण बनवायचे असेल तर त्यातील हा मानव जो सर्वोच्च निर्मिती आहे निसर्गाची किंवा परमेश्वराची त्याने हे लक्षात घेतले पाहिजे की अन्न वस्त्र निवारा म्हणजेच उपजीविके पुरतेच आपण मिळवायचे आणि त्यामध्येच काही प्रमाणात अर्थ म्हणजे संपत्ती आली आणि त्यामध्ये जीवन पुढे चालू राहण्यासाठी वैध कामसंगती आली म्हणजे नीतीला मान्य असलेला संभोगी त्यामध्ये आला. इतकं मर्यादित जर माणूस जगला तर माणूस पर्यायाने संपूर्ण निसर्ग पर्यायाने संपूर्ण पशुपक्षी आणि ही त्रिस्तरीय ईश्वराची रचना निसर्ग पशुपक्षी आणि माणूस ही शाश्वत रूपाने अत्यंत सुख समाधानाने नांदू शकेल. मात्र त्यासाठी आशेमध्ये अति गुंतून न धावता आशेतून बाहेर राहणं त्या आशारूपी शृंखलेतून बाहेर राहणं आणि विठ्ठलासारखं उदासीन वृत्तीत राहणं हे अभिप्रेत आहे. म्हणून आशारूपी अति विलक्षण एक शृंखला जगी मानवासी जखडून टाकी फिरवे जागो जागी विरळा कोणी मुक्त राही असुनी पाय पांगळा करकटेवरी पाय विटेवरी जैसा विठुसावळा. तर विठ्ठलाप्रमाणे मुक्त असलेला ज्ञानी माणूस खऱ्या अर्थाने निसर्ग पशुपक्षी आणि अन्य जीवजंतू आणि मानव या त्रिदलीय या विश्वाला सुख समाधानात ठेवण्यासाठी मदतगार आहे. म्हणून मानवाने त्यक्तेन भुंजिता या पद्धतीने वागावे हे यामध्ये सांगितलेले आहे. धन्यवाद. अस्तु. शुभ दिन.